नमस्कार, मी आहे किसन दबाले आणि आपण बघताय दख्खन मीडिया। वेगवेगळ्या सामाजिक घटना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोय। अद्याप हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आताचे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आज आहे कर्नाटकी बेंदूर। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये बेंदूर हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बैल हा मोठा उत्साहाने म्हणजे त्या बैलाला एक विशिष्ट स्थान आहे। वर्षभर त्या बैलाकडून काम करून घेतला आणि वर्षातला एक दिवस हा बैलांसाठी असतो। या दिवसभरामध्ये बैलाला आंघोळ घालण्यापासून त्याला पूजा करण्यापासून त्याला प्रसाद देण्यापर्यंत हा दिवसभराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। तर अशाच पद्धतीचं आज बेंदूर नेसरी या भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे। तर चला तर बघूया कशा पद्धतीने हा बेंदूर साजरा केला जाणार आहे। नमस्कार। तर आपल्याबरोबर बाळासाहेब दत्तात्रय पाटील। नेसरीमध्ये गेले 52 वर्ष त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये बेंदूर साजरा करतात। तर कशा पद्धतीने बेंदूर साजरा केला जातोय जाणून घेऊया त्यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। पहिला वाडवडिलांनी जे गावात सर्वांची बैल घेऊन मिरवणूक काढत होती त्यामध्ये मी मिसळा गेलो। त्यामध्ये त्यांनी त्यावर्षी आले नाही। त्यानंतर मग मी स्वतः सुरुवात केली 8 आण्यापासून आणि तू ये म्हटलं आणि ती बी आली तर घेऊया। मग ती आली नाही 4 वर्षे गाववाली। 5-6 वर्षानंतर एकदा दोनदा आली। मग म्हटलं तुमचं तुम्ही काढा, माझी हौस आहे मला मी करणार, तुमची हौस आहे तुम्ही करा। असं गेली 52 वर्ष हा बेंदूर साजरा करतात। भाऊ आणि मी साजरा करतो। वयाच्या 8व्या वर्षापासून चालू केलेला आहे। तर मला हौस आहे मी आणि ह्याच्या पुढेही आणि चांगलं करणार। आणि माझं बघून आता गावकरी बी चालू केल्यात। गावकऱ्यांना मी साथ दिलेली आहे। तुम्ही काय पाहिजे ते करा, तुम्हाला मी सहकार्य करतो, मदत करतो, कारण तुम्ही बी करा माझ्या बघून। कारण मला बैलांची हौस आहे। ट्रॅक्टर बिक्टर सर्व आली कारण बैलांचा पाय जे जमिनीला लागलेला आहे तोच पाय शेतकऱ्यापाशी लागला पाहिजे। या दृष्टिकोनातून मी अवसर माझी बैल नाहीत माझ्या रयता सांगतोय कारण हा सण साजरा करतो। मला भरपूर हौस आहे। या बेंद्राच्या दिवसामधलं दिवसभराचं कशा पद्धतीने नियोजन केलं जाते?
बैल सकाळच्या धुतली जातात. हम्म. वाचप्यांना सांगितलं जाते, सर्व गावातील मंडळींना महत्वाच्या मंडळींना सांगितलं जाते आणि त्यांना सर्वांना गोळा करून हे 4च्या दरम्यान आपण बेंद्राची सुरुवात करतोय. रात्री 8 वाजेपर्यंत बेंद्र आमचा साजरा होतोय. गोरगरीब आरती, नैवेद्य, पाणी सर्व हळद कुंकू लावून पूजा करून पोळी दाखवूनच पुढे सोडतात. इतकी चांगली पूजा आहे हे गावातील महिला करतात. मला त्यांचा अभिमान. धन्यवाद काका. हे होते बाळासाहेब दत्तात्रय पाटील. गेली 52 वर्ष, अनेक वर्ष त्यांनी बैलांसाठी, शेतीसाठी आणि मातीसाठी आयुष्य खर्च केलेलं आहे. बऱ्याच वेळेला बोलताना त्याच्या मनामधून उल्का दाटत होता. याच्यामध्ये कारण असं आहे की आपला तो जिव्हाळा कुठेतरी जोडलेला गेलेला आहे आणि हा जिव्हाळा पुढच्या पिढीने सुद्धा असाच जपावा अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हा भावनिक त्यांनी साथ या ठिकाणी घातलेली आहे. मी किसन धबाले, दख्खन मीडिया.